प्रसाद। जय श्री राम। हे भगवान, हे भगवान, हे भगवान।
तुम्ही आमच्या आऊसाहेबांसमान आहात.
लावायचा, आपला मोबाईल बाहेर काढायचा, सर्वांनी टॉर्च लावायचे, टॉर्च ऑन झाले पाहिजे. आरकारांकडे आवाज जोरात आहे, मोबाईलची लाईट चालू करायची, हात वर करायचा. कार्यक्रम सुरू होणार आहे. हिंदुत्व आंदोलन सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावरती या. मिरजचे अध्यक्ष त्यांनाही विनंती आहे त्यांनी व्यासपीठावरती यावं. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी व्यासपीठावरती यावं. हिंदुत्व आंदोलनचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर या. ज्यांची नावे घेतली जातील कृपया त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्टेजवरती या. उर्वरित सर्व शिवभक्तांना विनंती आहे स्टेजवर खाली जावं. मान्य श्री प्रकाश जाधव शहराध्यक्ष राजाराम मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष विकास अण्णा गायकवाड, हिंगराव किसान नाना, महेश जाधव, रोहित माने, ओमकार यादव, विलास मोरे आणि प्रमोद डिसले या सर्वांना विनंती आहे सर्वांनी पटकन स्टेजवरती यायचंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. हिंदू एकता आंदोलन या ठिकाणी शिवजयंती उत्सव 2025च्या निमित्ताने जमलेल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय श्रीराम. खर तर भक्ती शक्तीचं संगम आणि जो कराडचा महापूर, जो हिंदुत्वाचा महापूर आलाय, तो हिंदुत्वाचा महापूर आता कधीही थांबू शकणार नाही. हिंदू एकता आंदोलन जे 55 वर्षापूर्वी जे रोपटे लावलं होतं, या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. आणि जे विक्रम बाबांनी या 55 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 155 ध्वजाचं जे ध्येय केलं होतं, हे ध्येय सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज की. आज या शिवजयंतीला 55 वर्ष पूर्ण होते. खर तर आपल्या सर्वांना माहिती झालं असेल की गेल्याच आठवड्यात जो काश्मीरमध्ये हल्ला झाला, मला तर असं वाटतंय की काश्मीरमध्ये आता नुसती कराडातली जनता जरी घुसली तर पाकिस्तानचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. होईल ना तसं? मिलिटरीची पण गरज नाही. आपण नुसतं पळत सुटलो तरी ते लांडगे पळत सुटतील. बरोबर ना? येणाऱ्या काळात आपण सर्वांनीच एकत्र राहिलं पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून आपण जे काम करतोय, विक्रमदादांच्या माध्यमातून जे काम करतोय, त्याला आपण असंच चालू ठेवू. आणि एक येतो साहेब आहे. धन्यवाद. हिंदुत्व आंदोलन जिल्हाध्यक्ष यांना मी विनंती करतो की जमलेल्या समुदायाला आपण मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हरे 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 हरे. परमप्रिय भगवत आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या या हिंदू एकता आंदोलन आयोजित शिवजयंती उत्सवाला 55 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण कराड शहर तसेच कराड तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील सर्व शिवभक्त, शंभूभक्त या शिवजयंती उत्सवाला भरभरून असा प्रतिसाद आपण देता. भविष्य काळात हिंदू एकतेची गरज आहे. हिंदू जर एक नाही झाला तर आपण परवा काश्मीरमध्ये बघितलं, 4 जिहादी होते आणि 200 सनातन हिंदू धर्मातील नागरिक होते. परंतु कुणाचं धाडच झालं नाही त्या जिहाद्यांना चिरडायचं. इथून पुढच्या काळामध्ये शिवजयंती उत्सवच नाही तर कायमस्वरूपी आपल्याला पूर्ण ताकदीनिशी एकत्र राहिलं पाहिजे. वर्ण जाती विसरून जाऊन हिंदू सारे एक होऊ, हे ब्रीद वाक्यावर आपल्याला एकत्रित राहणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान पाहिजेच.
परंतु आपल्या धर्माचा मुळाच पाहिजे. आपण जोपर्यंत आपल्या धर्मासाठी लढत नाही आणि जातीपाती जर विकून गेलो आपण तर भविष्य आपल्या अंधारात असेल. आज त्या कार्यक्रमाला गुरुवर्य मनोहर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला बाळूमामांच्या रूपानं. त्याचबरोबर सुदर्शन चॅनलचे चव्हाण साहेब यांना आपण हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं हिंदू धर्म योद्धा हा पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर ज्या ताईनं 140 गडकोट सर केले अशी छोटीशी ताई या ठिकाणी उपस्थित आहोत. तिला आपण हिंदू धर्म रेमनवागिरी पुरस्कार देत आहोत. त्याचबरोबर ज्यांनी 10, 15, 20, 25 वर्ष तन मन धन अर्पण करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जिल्हा कार्यालय म्हणून काम केलं असे आमचे मोठे बंधू मुकुंदजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण आपण हिंदू धर्म रक्षक पुरस्कार आपण देत आहोत. त्याचबरोबर आपल्या कराडचेच आपल्या सर्वांच्या संपर्कात असतात असे आमचे मित्र शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यालय सागरजी आमले यांना पण हिंदू धर्म प्रचारक म्हणून पुरस्कार देत आहोत. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीर सावरकर त्यांचे नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे नाव रजतजी सावरकर साहेब. त्यांच्यासाठी आपल्याला जोरदार घोषणा दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हरे हरे. इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण अशाच पद्धतीनं एकत्रित राहाल अशी अपेक्षा या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण सर्वजण शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व इथून पुढच्या काळामध्ये छत्रपतींचे शिलेदार यांनी एकत्रितपणे काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. परंतु जय हिंद जय हिंद राष्ट्र. गुरुवर्य मनोहर मामा भोसले बाळूमामांचे गादीचे वारसदार यांचा सत्कार करण्यासाठी माननीय विनायकांना पावसकर प्रांतिक उपाध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण मामांचा सत्कार करावा. यानंतर रजतजी सावरकर विदा सावरकरांचे नातू यांचा सत्कार माननीय चंद्रकांत जिलेंद्र नाना संस्थापकाध्यक्ष हिंदुत्ता यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मनोहर मामा भोसले यांचा सत्कार सद्गुरू गुरुवर्य मनोहर मामा भोसले यांचा सत्कार माननीय विनायकांना पावसकर करतात. छत्रपती शिवाजी महाराज की माननीय रजतजी सावरकर विदा सावरकरांचे नातू यांचा सत्कार संस्थापकाध्यक्ष जिरेंद्र नाना यांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर जे हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीनं जे 4 मानाचे पुरस्कार देण्यात येत आहेत माननीयजी. यानंतर हिंदू एकता आंदोलन 2025चे जे मानाचे पुरस्कार दिले जात आहेत मी माननीय सागरदादा आमले यांना विनंती करतो त्यांनी हा स्वीकार हिंदू धर्म प्रचारक या पुरस्काराला आपण स्वीकार करावा. सागरदादांचा सत्कार माननीय राहुल यादव यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. सागरदादा आमले
धर्मरक्षक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं हिंदुत्वाचा प्रचार करतात. मागील 12 वर्ष त्यांनी परभणी जिल्ह्याचे प्रचारक म्हणून कार्य केले. साधुबाबांचे धर्मकार्य असंच अविरत चालू राहावं यासाठी हिंदू एकता आंदोलन 2025 धर्म प्रचारक हा पुरस्कार देत आहेत. यानंतरचा पुरस्कार मान्य मुकुंदजी आपळे साहेब हिंदू धर्म संघटक पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. मान्य दत्ता मोखरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुकुंदजी आपळे साहेबांचा सत्कार करावा. दत्ताजी मोखरे यांना विनंती आहे त्यांनी मुकुंदजी आपळेंचा नाना आपण सत्कार करावा अशी विनंती करतो. मुकुंदजी आपळेंबद्दल सांगण्यात 2 मिनिटात मी त्यांचं सर्व कार्य सांगू शकत नाही, तरी पण मी प्रयत्न करतो. आपळे साहेबांनी गेले 21 वर्ष हिंदुत्वाच्या कार्यामध्ये ते अखंडपणे सेवा देत आहेत. 2 वर्ष प्रचारक, 4 वर्ष तालुकास्तरीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत असून धर्म जागरण गटप्रमुख, 4 वर्ष जिल्हा कार्यवाहक, 9 वर्ष जिल्हा कार्यवाहक अशा माध्यमातून ते कार्य करतात. यावर्षीपासून ते प्रांत समर्थक सहप्रमुख अशी जबाबदारी पार पडत आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये हिंदू धर्मरक्षणासाठी व्यतीत केलेले ही अभिमानाची गोष्ट आहे. हिंदू धर्मरक्षण जागृती हा ध्यास ते कायमस्वरूपी त्यांच्या मुलाशी बांधून आहेत. नवजिहाद, गोरक्षा यासारख्या गांभीर्य विषयांवरती ते तन मन धन अर्पण करून कुटीशील सेवा देत आहेत. हिंदू धर्म संघटित राहण्यासाठी यांच्या हातून असंच कार्य करावं यासाठी हिंदू एकता आंदोलन 2025 हिंदू धर्म संघटक हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत. धन्यवाद. यानंतर शारीरिका जितेंद्र मात्रे या चिमुकलीला आपण हिंदू धर्म रणरागिणी हा पुरस्कार देत आहोत. मी वीरेंद्रनाथांना विनंती करतो आणि प्रकाश जाधव यांना विनंती करतो या दोघांनी हा पुरस्कार द्यावा. या रणरागिणीचं वय अवघं 7 वर्ष आहे. या वयात तिनं 2.5 वर्षापासून आतापर्यंत तब्बल 140 किल्ले सर करून यशस्वीपणे पार पडले. अवघड गटकोरापैकी कलवंतून शुल्का, नाशिकचा सल्लोड किल्ला, कौसुबाई, गुजरातचे गिरनार शिखर असे अनेक दुर्ग सर्वे केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 3 वेळा, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड 2-3 वेळा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन 2 वेळा, OMG बुक ऑफ रेकॉर्ड 2 वेळा, डायमंड बुक 1 वेळा अशा प्रकारच्या बुकमध्ये त्यांची नोंद झाली. या रणरागिणीचं कार्य बघून संबंध महाराष्ट्राने तिला कौतुकाची थाव दिली. मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो हिच्या दीर्घभ्रमंतीचं डोळ्यापुढे ठेवून आपण सर्वांनी हिच्यासारखं गोडकोटाची भ्रमंती करावी. या भ्रमंतीसाठी स्पर्धा देण्यासाठी हिंदू एकता आंदोलनचा 2025 हिंदू धर्म रणरागिणी हा पुरस्कार आपण तिला जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असं म्हणायला वावगणार नाही डॉक्टर सुरेश चव्हाण के यांना आपण हिंदू धर्म योद्धा या पुरस्काराने सन्मानित करतोय. मी गुरुवर्य मनोहर मामांना विनंती करतो की आपण त्यांना पुरस्कार द्यावा. मी यांचं कार्य सांगण्यास प्रचंड वेळ जाईल, पण जेवढं कमी वेळ सांगता येईल तेवढं सांगेन. मान्य सुरेश मामा गुरुवर्य सद्गुरू गुरुवर्य मनोहर मामांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा, त्यांना पुरस्कार द्यावा. सुरेशजी चव्हाण के हे वरिष्ठ पत्रकार, धर्मयोद्धा, राष्ट्रनिष्ठा, विचारवंत, सुदर्शनचे मुख्य संपादक आहेत. डॉक्टर साहेब हे आजच्या काळातील सर्वाधिक स्पष्टवक्ते, निर्भीड राष्ट्रभक्त पत्रकारितेपैकी एक आहेत. हे अशा पत्रकारितेपैकी एक केवळ बातम्या नाही तर देशासाठी लढाई देत आहेत. या त्यांची पत्रकारिता म्हणजे एक आंदोलन, सत्य मांडण्याचं, धर्माचं रक्षण करण्याचं. 15 ऑगस्ट 2005 रोजी त्यांनी जे सुदर्शन चॅनलची स्थापना केली त्या स्थापनेपासून लव जिहाद हा विषय त्यांनी समाजापुढे आणला आणि देशाचा आजचा जो आपल्यासाठीचा कटुता निर्माण झाले तो लव जिहाद माननीय सुरेशजी के साहेब यांनी देशापुढे मांडला. तसेच सुरेशजी चव्हाण के साहेबांनी UPSC जिहाद, जमीन जिहाद, वन जिहाद, नोकरी जिहाद, मीडिया जिहाद, व्यापार जिहाद, टूर जिहाद, हिजब असे जवळपास 45 जिहाद समाजापुढे आणले आणि त्याच्या बरोबर लढले. भारताच्या जनसंख्या समस्येवरती निर्णायक उपाय व्हावा म्हणून 70 दिवसाचा अखंड भारत यात्रा मोहीम त्यांनी उभी केली. यामध्ये 20,000 किलोमीटर प्रवास करून 300हून अधिक जिल्ह्यात त्यांनी संपर्क साधून 9 कोटी लोकांशी सेवांची मोहीम घेतली, ऑनलाईन मोहीम घेतली. हा भारतातील इतिहासातील सर्वात मोठा जनजागृती मानायला काय हरकत नाही. त्याबरोबर त्यांनी परकट राष्ट्रवादी टॉक शो, जनता एनआरसी अशा बऱ्याच प्रकारचे आंदोलनाचे
संस्थापन हे राबवून या विषयात आले होते आणि मी यानंतर मार्गदर्शनपर भाषण मान्य सुरेश के चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचे मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. थकले का काय? मी आज पटनावरून म्हणजे भारताच्या नकाशावर त्या दिशेला मी सकाळच्या कार्यक्रमात होतो आणि फक्त तुम्हाला भेटायला मी भारताच्या नकाशात या दिशेच्या कार्यक्रमाला आलेलो आहे, फक्त तुम्हाला भेटायला. मी जरी दिल्लीत राहत असलो आणि राज्याच्या राजधान्यांचेच कार्यक्रम घेतो, पण मला लोक म्हणले की सुरेशजी आज तर तुम्ही कराडला चालले. कराड तर जिल्हा सुद्धा नाहीये. तर मी म्हणलं कराड हा जिल्हा असो ना असो हिंदुत्वाची राजधानी आणि म्हणून मी आज कराडला चाललो. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित मला लोक म्हणले की सुरेशजी सगळे लोक तास 2 तास 4 तास मिरवणूक चालती, तुमचं भाषण ऐकायला जातात, तुम्ही बोलाल त्यावेळी सगळे थकलेले असतील. मी म्हणलं वाघ कधी थकत नसतो आणि तो थकणार नाही. मित्रांनो, मी आधी धन्यवाद देतो का हिंदू एकता आंदोलन कराड विनायक अण्णा पावसकर आणि विक्रम पावसकरजी 2-3 वर्षापासून या कार्यक्रमाला मी यावा असं ते म्हणत होते आणि मी दरवर्षी म्हणायचो येईल. परंतु यावेळी काश्मीर मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर मी ठरवलं का शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसमोर जाऊन हा विषय मांडायचा आणि म्हणून या वर्षी आलेलो आहे. आज शिवजयंती आपण साजरी करतोय. राज्याच्या स्थापनेला 350 वर्ष झाली, परंतु पुढचे 350 वर्ष तर सोडा. मी फार गंभीर गोष्ट बोलतोय. इथं सावरकरांचे नातू आजच्या कार्यक्रमाला खास मुंबईवरून आले आणि विशेष सांगतो हिंदू धर्माबद्दलचं प्रेम काय असतं, आस्था काय असती. सावरकरांना पावसकरांनी बोलवलं नव्हतं. मी त्यांना म्हणलं की तुम्हाला कार्यक्रमाला यायचंय, त्यांनी म्हणलं नाही का मला आयोजकांनी बोलवलं नाही, इन्व्हिटेशन नाही, माझं नाव नाही, माझं पोस्टरवर कुठं नाही. ते म्हणले जर शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातली सगळ्या शोभा यात्रा करणाऱ्या लोकांना भेटायचा योग असेल तर मी एक दर्शक म्हणून सुद्धा यायला तयार आहे आणि ते दुपारपासून आलेले. आज सकाळी ते मुंबईवरून निघाले आणि आता हा कार्यक्रम करून पुन्हा रात्री जाणार आहे. सावरकर ज्यांनी 9 वर्ष तेल काढलं कोलूला लागून, त्यांचे वंशज आहे, त्यामुळे थकण्याचा मुद्दा नाही. पण हे कराडवरचं प्रेम हे कराडवाल्यांना माहितीये का की का तुमच्यावर लोक असं प्रेम करता माहितीये? नाही माहितीये. मी ते सांगल. पण आज सावरकरजी एक मुद्द्याला घेऊन आले, त्याची सुरुवात करतो आणि मग पुढे बोलतो. आपण सगळ्यांना माहितीये का ते नाव विचारून गोळी घालतात का नाही? काय केलं त्यांनी? नाव विचारलं आणि गोळी घातली. सावरकरजी एक अभियान घेऊन आले का जर ते नाव विचारून गोळी घालीत असतील तर तुम्ही नाव विचारून खरेदी करा. आणि म्हणून त्यांनी एक अभियान आणलेलं आहे ओम प्रतिष्ठान. आणि या ओम प्रतिष्ठानच्या वतीने ती स्टँडी घ्या. ओम प्रतिष्ठानच्या वतीने जसं तुम्ही कोणत्याही दुकानात जा, खायची असू प्यायची असू कशाची असू, त्याच्यावर हलाल सर्टिफिकेशन असतं माहितीये ना? त्या हलाल सर्टिफिकेशन वर आज आपण सगळे जातो. वर ठेव तुमच्या मोबाईल मध्ये हा QR कोड स्कॅन करा आणि या अभियानामध्ये जागा व्हा. तुम्ही हिंदू ग्राहक म्हणून ज्या दिवशी आपली ताकद दाखवाल
त्या दिवशी मियाच्या कंपनीलाही राम राम म्हणावा लागेल याची ताकद समजा. आणि म्हणून थोडं पाठीमागे या अभियानासाठी ते आलेले आहे. आणि आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने आजपासून हिंदुस्थानचं राष्ट्रीय अभियान कराड मधून सुरू होत आहे. आपण टाळ्या वाजून सावरकरांच्या या अभियानाला आणि आज यात रजिस्टर करा सगळ्यांनी. आता मित्रांनो, आज मी कराडला का आलो? देशभरात शिवजयंती असती, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होती. मी आज पटनात होतो. पटना म्हणजे बिहार. त्या ठिकाणच्या कार्यक्रमातून ते येऊ देत नव्हते. मी म्हणलं आज कराडला जायचंय. पुण्यात संध्याकाळी 4:30 ला उतरलो. स्पेशल विमानाने तिथं आलो. मला एक मोठे राजकारणी माणूस म्हणले, सुरेशजी असं काय होत्या कराडला? दरवेळी मिरवणूक असती. पावसकरजी तर 55 वर्षापासून मिरवणूक काढतात आणि तुम्ही एवढं गंभीरतेने अगदी विमानाने, विशेष विमानाने का चालले? मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे. बराच वेळा हे आपली ताकद आपल्याला माहित नसते. आपला स्वतःचा परिचय आपल्याला माहित नसतो. मी एक हिंदुवादी कार्यकर्ता जो मागच्या 21 वर्षापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा लावण्यासाठी लढतोय, तो कराडला का आला? बऱ्याच वेळा ते हरणीला बेंबीमध्ये कस्तुरी असती, त्यामुळे तिला माहित नसतं, ती इकडे तिकडे फिरत असती. मी तुमच्याकडे येण्याचं कारण फक्त एक आहे, या देशाला इस्लामिस्तान होऊ द्यायचं का? जरा पाठीमागा आवाज आला पाहिजे, इकडे आला पाहिजे. इकडे जे गॅलरीत बसलेले, या देशाला इस्लामिस्तान होऊ देणार का? पाकिस्तान होऊ देणार का? अफगाणिस्तान होऊ देणार का? आणि ते होऊ द्यायचं नाही हे आंदोलन मी दिल्लीतून चालवतोय, देशभर फिरतोय. पण तुमच्याकडे यासाठी आलो का शिवाजी महाराज सुद्धा हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी तुमच्या पूर्वजांकडे आले होते, म्हणून सुरेश चव्हाण पुन्हा या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे. या ठिकाणी उभा असणारा एकही व्यक्ती असा नाहीये जो पोलीस मध्ये असेल, आज त्याचं काही काम नाही अशा सरकारी ड्युटीत असेल, सहज पाहायला आला असेल. पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे पूर्वज 350 वर्षापूर्वी सुरू झालेल्या महाराजांच्या या लढाईमध्ये कधी ना कधी कोणी ना कोणी पूर्वज बलिदान गेलेला आहे. मानता का नाही तुम्ही? सगळ्यांनी, सगळे जातीवाले. महाराजांनी जात पाहिली का? पण आपल्याकडे पाहता का नाही? त्या आतंकवाद्यांनी विचारलं का तू मराठा आहे का? त्यांनी विचारलं का की तू माळी आहे का? त्यांनी काय पाहिलं? फक्त जात पाहिली नाही, धर्म विचारला, नाव विचारला आणि कलमा येतो का म्हणलं. कलमा तुम्हाला माहिती आहे कलमा काय? माहितीये? कलमा म्हणजे हा अल्लाच एक देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे. म्हणजे अल्लाह हा एक मात्र देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे हे स्वीकार करणं म्हणजे कलमा. मी मराठीत सांगतो, हे आम्हाला स्वीकार आहे का? मी मध्ये देवबंदला गेलो होतो. जगातल्या सगळ्या आतंकवाद्यांचा जे प्रशिक्षण तिथून चालतं, जिथून इस्लामची व्याख्या सांगितली जाते, त्याचं नाव काय आहे? देवबंद. युपी मध्ये त्याचा सगळ्यात मोठा मौलाना आहे. त्याला मी पकडलं आणि त्याला म्हणलं सांग कलमाचा मतलब काय? अल्लाहू अकबर म्हणजे काय? तो म्हणला अल्लाह सबसे बड़ा है. मी त्याला म्हणलं मिया अल्लाह महादेव से बड़ा कैसे? पहले बताओ, साबित करो, नाही तो बोलना बंद कर. आम्ही म्हणत नाही की महादेव सगळ्यात मोठे, म्हणलो का आपण? पण जर कुणी म्हणत असेल की आमचाच देव मोठा आहे तर स्वीकार करणार का? आणि टीव्ही वाले काय सांगत्या की ज्याला कलमा येत होता त्यांना सोडून दिलं. म्हणजे मुसलमान जर
आणि तुम्हाला कलमा येत असेल, मला माहितीये कलमा मला म्हणता येतो, पण मी जीव वाचवण्यासाठी कलमा म्हणणार का? म्हणणार का? नाही. काश्मीर मध्ये मारल्या गेलेल्या हिंदूंच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे. तुम्ही कलमा म्हणणार का? जीव वाचवण्यासाठी अल्लाहला मोठं म्हणणार का? महादेवाला छोटा होऊ देणार का? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या दिवशी काश्मीर मध्ये हत्याकांड झालं त्या दिवसापासून गुगलवर कलमा काय आहे आणि तो पाठ करण्यासाठी डाउनलोड करून घेणाऱ्या लोकांची संख्या 16 कोटी आहे. 16 कोटी काही लाख आहे. मी तुम्हाला काल संध्याकाळपर्यंतचा आकडा सांगतो. म्हणजे 16 कोटी पैकी ज्यादातर लोक ते आहे ज्यांना वाटतं का कधी जिहादी आतंकवादी आला आणि पकडलं तर कमीत कमी कलमा सांगून जीव वाचून घेऊ. हे ठीक आहे का? स्वीकार आहे का? अहो, छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंग्याने पकडलं, त्यांनी फक्त हो म्हणायचं होतं तरी सुद्धा जीव वाचला असता का नाही? पण आज आपण त्यांच्या नावाने जीव द्यायला तयार झालो नसतो. आज आपण त्यांच्या नावाने जीव द्यायला तयार आहे कारण त्यांनी त्यावेळी आपला जीव धर्मासाठी दिला होता, म्हणून आज आपण नाव घेतो, म्हणून आज त्यांची शोभायात्रा काढतो. त्या ठिकाणी अनेक, आता तुम्हाला माहितीये तिथं कलमा विचारला, अनेकांच्या पॅन्ट उतारून काढल्या. हिंदुस्थानातल्या अनेक शहरामध्ये जिथं हिंदू कमी झालेले आहे असेही आईबाप आहे. एक नाव सांगतो, एक पत्रकार आहे, मोठ्या चॅनलवर येतो, त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. त्यांनी त्या आत्मचरित्रात लिहिलं, हिंदू येतो, त्यांनी लिहिलं की माझ्या बापानी माझा खतना यासाठी केला. इकडे काय म्हणता, खतना म्हणता की सुनता म्हणता? हा, ते कापायला काय म्हणता? सुनता. त्याच्या बापाने सुनता यासाठी केला. अहमदाबाद मध्ये दंगे होतात आणि दंग्यामध्ये हिंदूंची पॅन्ट काढून पाहिलं जाते, तर जर तुला कधी कुणी पकडलं तर तू मारल्या जाऊ नये. पुस्तकात लिहिलं. निर्लज्जपणाचा कळश, स्वाभिमान नाही, आत्मसन्मान नाही. अरे अशी वेळ आली तर गर्दन कापू, पण कधीही इस्लामची निशाणी शरीरावर बाळगणार नाही असं म्हणणारा हिंदू पाहिजे. पण आज हेच लोक आहे. आता हे कसे ओळखायचे? मी सांगत असतो, आजपासून फक्त 18 वर्षानंतर हिंदू अल्पसंख्याक होणार आहे. म्हणजे काय होणार? हा हिंदू संख्येने मुसलमानांपेक्षा कमी होणार. फक्त किती वर्षांनी? माहित पाहिजे तुम्हाला किती वर्षांनी? आणि हे मी नाही सांगत, हे अमेरिकेमधली पीयू रिसर्च सेंटर नावाची एजन्सी आहे, आंतरराष्ट्रीय आहे. मला तो म्हणतील हा RSS वाला आहे, VHP वाला आहे, हिंदू एकता वाला आहे, हिंदूवादी आहे, हा खोटं बोलतो. पण अमेरिकेची एजन्सी NGO सांगते का 18 वर्षानंतर हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्याक होणार. मग मला सांगा, अण्णांनी 55 वर्षापूर्वी सुरू केलेली शिवजयंती 18 वर्षानंतर चालणार का? चालणार का? तुम्ही हो म्हणता. तुमचं सारखा आधी मालेगाव मधला हिंदू म्हणत होता ते सगळं चालू राहणार. काश्मीर मधला हिंदू म्हणत होता काही आमच्याकडे काम करतात, आमचे भाऊ आहे. आज काश्मीर मध्ये हिंदू आहे का? ढाक्यातला हिंदू म्हणत होता हे आमचे भाऊ आहे, आमच्याकडे काम करतात, गरीब आहे. हे काही करू शकणार नाही. तुम्ही जे नाही म्हणतात ते मालेगावातल्या हिंदूंनी म्हटलं होतं, ते मुंबईतल्या हिंदूंनी म्हणलं होतं, ते मुंब्रातल्या हिंदूंनी म्हणलं होतं, ते भिवंडीतल्या हिंदूंनी म्हणलं होतं, ते कोंडवातल्या हिंदूंनी म्हणलं होतं. पण आज हे नावं मी घेतली, तिथं कराड सारखी शिवजयंती होऊ शकते का? पाकिस्तानामध्ये कधी हिंदुस्थानातला कुंभमेळ्यापेक्षा मोठा उत्सव व्हायचा. तो संपन्न पश्चिम हिंदुस्थान होता, पूर्ण भारतापेक्षा जास्त त्याचा इन्कम होता. पण आज त्या ठिकाणी
महाशिवरात्र होते का? दहीहंडी होते का? आज त्या ठिकाणच्या हिंदूला स्वतःच्या टीव्हीचा आवाज बंद करावा लागतो. आणि तुम्ही पाकिस्तानचं उदाहरण कशाला देता? मागच्या वर्षी गणपतीमध्ये धुळे शहरामध्ये पोलिसांनी पत्र काढलं का नमाजच्या वेळेला रमजान मध्ये तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा. कुठलं नाव घेतोय मी? कुठलं? कुठे? कोणाच्या महाराष्ट्रात? तुमच्या माझ्या महाराष्ट्रात, शिवबाच्या महाराष्ट्रात पोलीस पत्र काढतं का तुमच्या टीव्हीचा आवाज रमजान मध्ये नमाजच्या वेळेला कमी झाला पाहिजे. ममता बाणोबद्दल नाही बोलत आहे मी. अर्थात आम्ही आवाज उचलला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या अधिकाऱ्याची बदली केली आणि तो आदेश रद्द केला. मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. पण देवेंद्र किती दिवस राहणार हो तिकडे? नरेंद्र किती दिवस राहणार? आज सगळे कट्टर हिंदू या कार्यक्रमात उभे. मी तुम्हाला विचारतो, कराड माझ्या सभेला तसाही कुणी सेक्युलर येत नाही आणि या कार्यक्रमाला कशाला येईल? औरंग्याची अवलाद तर फक्त आम्हाला ऑनलाईन पाहत असतील. पण तुम्ही सगळे कट्टर आहात. मी तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी कोण कोण आहे ज्यांचे 4 मुलं आहे? 4 हात वर करा. एकही नाही. आणि हे जर मी तिकडच्या सभेमध्ये विचारलं असतं तर मला ही 4 पासून सुरू करावं लागलं असतं का 14 पासून? तुम्ही हसताय, हे तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुमचं हे जे हसणं आहे ना, हे तुमच्या पुढच्या पिढीला संपवणार आहे. हे लोकशाही कोणाच्या डोक्यावर चालणार? कोणाच्या संख्येच्या ना? पावसकरांचं मत किती आहे? 1. आणि त्या गद्दार मुल्लाचं मत किती आहे? 1. ज्यांनी आतंकवाद्यांनी ते हिंदू तिथं मारले त्यांचं मत किती आहे? 1. आणि जे मेले त्यांचं किती आहे? 1. या लोकशाहीमध्ये गद्दाराचं 1 मत, आतंकवाद्याचं 1 मत, देशभक्ताचं ही 1 मत. ही लोकशाही आहे. ही सगळ्यात मोठा खेळ आहे संख्येचा. आणि त्या संख्येच्या खेळामध्ये तुम्ही आम्ही माग पडलेलो आहे. आज कराडमध्ये रात्री किती वाजले? रात्री 11 वाजता सभा चालू आहे. असा हिंदू चादरीमध्ये खाणं जेवण करून झोपलेला नाही. भिडे गुरुजींचा हिंदू, बजरंग दलाचा हिंदू, RSSचा हिंदू, हिंदू एकता आंदोलनाचा हिंदू, स्वतःला गर्वाने हिंदू म्हणणारा हिंदूकडे 4 मुलं जन्माला घालणारा हिंदू नाही. आणि तुम्ही म्हणता अजून 55 वर्ष ही शिवजयंती साजरी होणार? वाईट आहे, पण हे सत्य तुम्ही स्वीकार करा. आज स्थिती काय माहितीये? मुंबईमध्ये 2 हिंदू मिळून 1.1 हिंदू जन्माला घालतात. हा आकडा आहे. तुम्ही सगळं गुगल करून चेक करू शकता. दिल्लीमध्ये 1.1, नाशिकमध्ये 1.3, नागपूरमध्ये 1.6 आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बँगलोर मध्ये 0.8. म्हणजे 2 हिंदू मिळून 2 हिंदू सुद्धा जन्माला घालीत नाही. ही हिंदू धर्माशी बेमानी नाही का? म्हणजे तुम्ही 2 मिळून जर 2 जरी जन्माला घातले तरी तुम्ही धर्माला काही दिलेलं नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही 2 पदून 2 कमी करता त्यावेळी तुम्ही तुमच्या धर्माशी बेमानी करतात. काहींचं शारीरिक कारण असेल मी समजू शकतो, पण हे मानसिक कारण आहे. 1952 मध्ये नारा दिला होता इंदिरा गांधींनी, हम दो हमारे दो. हिंदूंनी त्याला वेद मंत्रासारखं मांडलं आणि जणू आदेश आहे. आणि काय कारण सांगतात? अहो ते नगरसेवक नाही होत आहेत, ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवडणूक नाही लढवतायत, सरपंच नाही होत आहेत. अहो तिकडे असा विचार केला का कोणी? ते म्हणत्या की काही पिढ्या काही नाही होता आलं तरी चालल, ज्या दिवशी संख्या होईल त्या दिवशी पंतप्रधान आमचा असल. मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का? पाठीमाग दिल्लीच्या गादीवर ज्यावेळी औरंगजेब बसतो त्यावेळी काशी विश्वनाथाचं मंदिर आणि केशवनाथ कृष्णाचं मंदिर सुद्धा सुरक्षित राहत नाही. दिल्लीच्या गादीवर ज्यावेळी खिलजी बसतो त्यावेळी एक सामान्य
राजाची पद्मिनी सुद्धा सुरक्षित राहत नाही आणि पुढच्या 15 वर्षानंतर दिल्लीमध्ये कुणीही हिंदू राजा बसू शकत नाही, बीजेपीचा नाही, कोणाचा नाही. त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये जर काही उपाय असेल तर तो आहे संख्या. ज्यांचं वय निघून गेलं त्यांनी निदान आपल्या पुढच्या पिढीला, ज्यांना स्वतःला नाही जमलं त्यांनी आपल्या नात्या गोत्यातल्या मुलांना हे म्हणा की संख्या वाचवा, तर शिवजयंती होईल, तर संभाजी महाराजांची जयंती होईल. नाही तर तुमच्या डोळ्यात देखत औरंगजेबाची मिरवणूक इथून निघल आणि तुमच्या पूर्वजांना खिडकीतून तोंड लपवून ते पाहावा लागल. आकडे हे सांगताय, हे होऊ द्यायचं का? मग आपल्यापासून सुरू केलं पाहिजे. मी आज घोषणा करतो कराडच्या सभेमध्ये का जो हिंदू तिसरा आणि त्याच्या पुढचा मुलगा जन्माला घालील त्याची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी सुरेश चव्हाणके घेईल. पूर्ण शिक्षण. पुढच्या वर्षापासून मी एक मोठं हायटेक गुरुकुल सुरू करतोय आणि युनिव्हर्सिटी पर्यंत त्याला घेऊन जातोय. 1560 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याचा उद्देश आहे शौर्य निर्माण करणं, मावळा निर्माण करणं. आज मदरशामधनं औरंगजेब निघतोय आणि आमच्या विद्यालयामधून पप्पू निघतोय. पप्पूच निघतो ना. आमच्या विद्यालयातून जोपर्यंत शिवाजी महाराज निघत नाही तोपर्यंत मदरशातून निघणाऱ्या औरंगजेबाचा बंदोबस्त होऊ शकत नाही. आणि म्हणून हे करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि मित्रांनो, या अटक ते कटक जर पुन्हा भगवा लावायचा असेल तर मावळे पाहिजे. आणि म्हणून मी कराडला आलेलो आहे. साथ देणार का? दम नाही दिसला. साथ देणार का? असं वाटलं पाहिजे. कबरीत झोपलेला तो औरंगी आहे ना, त्याच्या हाडाला सुद्धा वाटलं पाहिजे का मराठे पुन्हा जागे व्हायला लागले. आणि म्हणून मित्रांनो, आज कारण वेळ कमी आहे, एक शपथ आपण घेऊ. मी कुठल्याही कार्यक्रमाला असाच जात नाही. पुरस्कार तर निमित्त आहे, परंतु कराडच्या 2025च्या या पिढीला पुन्हा हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या शक्तीसाठी आज बांधायला मी आलेलो आहे. घेणार का शपथ? उभे राहा. उजवा हात पुढे करा. सावरकरजी सगळ्यांनी उजवा हात पुढे करायचा. तिकडं पाठीमाग बाहेरून समर्थन द्यायला नाही आले, तुम्ही यात्रा पाहायला नाही आले. तिकडं गॅलरीवाले उभे राहा, उभे राहा. असं नाही सोडणार मी, नाही तर फोटो काढा त्यांचा टीव्हीवर दाखवेल. इकडे पुढे 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 हात करा, असा पुढे हात दिसला पाहिजे, हात दाखवा. हा, बांधून घ्या. तिकडं पाठीमाग दुकानदार, चक्रधर ट्रेडर्स, हे चक्रधर नाव ठेवायचं का इथं मिया नाव करायचंय? हा, हात करा. दिसला? माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे, आम्ही कराडचे हिंदू. अरे शपथ घेऊ राहिले. दम. आम्ही कराडचे हिंदू. आज अक्षय तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, कोणत्याही स्थितीमध्ये राष्ट्र धर्माचा पराजय होऊ देणार नाही. त्यासाठी मी, माझा परिवार, माझं सर्वस्व मागाल तेव्हा, मागाल तिथे देण्यासाठी तयार राहील. मला माहिती आहे ही अंतिम संधी आहे आणि देवाने त्यासाठी मला निवडलं. म्हणून मी त्याचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचा हा संकल्प पूर्ण व्हावा, फलरूप व्हावा, यासाठी माझी कुलदेवता, ग्रामदेवता, गुरुजन
आवाज वाढून बोलायचा, मला यश देव, जय देव, विजय देव, विजय देव, विजय देव, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. वेळाभावी व्यासपीठावरील मान्यवरांची नाव घेत नाही, पण व्यासपीठावरील मान्यवर लोक आजच्या या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे एकत्र आलात. याच मुहूर्तावरती, शिवजयंतीच्या मुहूर्तावरती गेले 55 वर्ष हिंदू एकता आंदोलन हे कराडमध्ये शिवजयंती साजरी करत आहे. पहिल्यांदा अत्यंत छोट्या प्रमाणात असलेलं हे शिवजयंतीचं स्वरूप आज आपण बघितलंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अशी दरबार शिव मिरवणूक इथं या कराडमध्ये आज आपण अनुभवलेली आहे. आणि या मिरवणुकीनंतर आम्हाला इथे पुरस्कार दिला. मला संघटक, या हिंदू धर्म संघटक म्हणून पुरस्कार दिला. मी गेले 30 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमित्तानं, संघटनेच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये काम करत आहे. आपल्याला माहिती आहे की संघटक म्हणून काम करत असताना डोक्यावरती बर्फ ठेवावा लागतो, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी लावावी लागते आणि गावगाव जावं लागतं. अशा स्वरूपाचं काम आपण हे गेले 30 वर्ष मी करतोय. परंतु आता संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ज्या संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी केली, डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श समोर ठेवूनच संघाची स्थापना केली होती. संघाचे 6 मुख्य उत्सव असतात, त्यापैकी एक हिंदू साम्राज्य दिन, की जो छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराज्याभिषेक दिन म्हणून आपण सर्वजण इथे साजरा करत असतो. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये हिंदू साम्राज्य दिन हा आपण साजरा करत असतो. आज आपण 66 देशांमध्ये संघाचं काम आहे. या 66 देशांमध्ये वर्षातून एकदा हा हिंदू साम्राज्य दिन हा साजरा करत असतो. आता बोलण्यात आलं सुरेशजींच्या की जम्मू काश्मीरमध्ये काय परिस्थिती झाली आहे. खर तर आपण सर्वांना अत्यंत भावनिक आपण सगळे झालेलो आहोत. देशामधली अत्यंत दुर्घटना अशी, अत्यंत दुःखी अशी घटना ही घडलेली आहे. आणि ती घटना घडत असताना प्रत्येक तिथल्या नागरिकांना, पर्यटकाला विचारलंय, तू कोण आहेस, तू हिंदू आहेस का. आणि त्याला जात विचारली नाही, त्याला भाषा कुठली येते, तुला गुजराती येते का, महाराष्ट्र येते का, कर्नाटक येते हे विचारलं नाही. तुझा प्रांत कुठला, गुजरात मधला आहेस का, तामिळनाडू मधला आहेस का हे विचारलं नाहीये. तू कुठल्या समाजाचा आहेस, बौद्ध समाजाचा आहेस का लिंगायत समाजाचा आहेस हे विचारलं नाही. असे तुम्ही हिंदू आहात का, हिंदू धरून हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातलेले आहेत, अशा स्वरूपाचं एकंदरीत हे तिथलं वातावरण आहे. आणि तेच वातावरण भविष्यामध्ये आपण आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये हे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. यासाठी आपल्याला हा सर्व भेद, मी जे आता सांगितलं, जातीभेद असेल, भाषाभेद, प्रांतभेद, सगळे भेद विचारून एक मोठी रेष आपल्याला ओढायची, एक हिंदुत्वाची रेष ओढायची. तर त्या रेष ओढत असताना आपण सर्वांनी एक राहणं गरजेचं आहे. त्यासाठी महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा आपण आपल्या भागामध्ये एकत्र येणं, एकत्र राहून काम करणं गरजेचं आहे. जसं हा एक प्रकारचा दुसरा एक विषय असा आहे की ज्याप्रमाणे हा मुस्लिमांचा विषय आहे, त्याप्रमाणे हा ख्रिश्चनांचा विषय तसाच मोठा भयानक आहे. ख्रिश्चनांचा विषय म्हणजे स्लो पॉइझनिंग आहे. हळूहळू आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ख्रिश्चन लोक गावोगावी जात आहेत. विशेष करून दलित समाज, वंचित समाज, पीडित समाज, पिछाडा समाज, आदिवासी समाज, वनवासी समाज या समाजामध्ये जाऊन त्याच्यामध्ये धर्मांतरण करवत आहेत. तर आपण गावोगावी ज्या गावात राहतो तिथं आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. आणि
त्यांना त्या समाजाला आपल्याला प्रेम दिलं पाहिजे. अशा प्रकारे एक प्रकारची समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला हा करायचा आहे. आणि मला या पुरस्काराच्या निमित्तानं असं सांगायचं आहे की हा जो मला पुरस्कार दिलाय हा मला एकट्याचा पुरस्कार नाही. मी एक संघाचा कार्यकर्ता आहे. मी ज्यांचा आदर्श ठेवून मी काम करत राहिलो या सर्वांना हा सर्वांचा पुरस्कार आहे. माझ्या बरोबर अनेक वर्षे हजारो नाही लाखो कार्यकर्ते संघ काम करतायत. या कार्यकर्त्यांचा हा पुरस्कार आहे. या निमित्तानं मला वेळेचं बंधन आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं मी जे मनोगत व्यक्त केलं मी बोललो मला इथं बोलण्याचा चान्स दिला याबद्दल मी आपला आभार आहे. भारत माता की, हिंदू धर्म की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की होणार आहे. त्याआधी मी सद्गुरू मनोरमामांना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटात सर्वांना आशीर्वाद द्यावा. जागेवरून कधी होतो नका. 2 मिनिटात मनोरमामांचं मार्गदर्शन होऊन त्यानंतर मंडळांचं बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी शिवप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. मामांना मी विनंती करतो आपण सर्वांना आशीर्वाद द्यावा. जय श्रीराम. आजच्या शिवजयंती उत्सवामध्ये जे विभाग केले होते सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ यामधील शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे बक्षीस वितरण होणार आहे. तर मी मंडळांना विनंती करतो की त्यांनी पटकन स्टेजवर यायचं. 4th क्रमांक आहे उदय गणेश मंडळ, पाटील गल्ली, मंगळवारपेठ. मंडळाचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी पटकन स्टेजवरती यावं. उदय गणेश मंडळ, पाटील गल्ली, मंगळवारपेठ. 3य क्रमांक आहे हनुमान गणेश मंडळ, मंगळवारपेठ. 4th क्रमांक उदय गणेश मंडळ, पाटील गल्ली, मंगळवारपेठ. तृतीय क्रमांक हनुमान गणेश मंडळ, मंगळवारपेठ. त्यानंतरचा 2य क्रमांक जातो भगवारक्षक कराड, सोमवारपेठ, सावरकर चौक. 2 मिनिटं. पहिलं बक्षीस घेतल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती त्यांनी स्टेजवरती यावे. 3य क्रमांक हनुमान गणेश मंडळ, मंगळवारपेठ. त्यानंतर 2य क्रमांक भगवारक्षक मंडळ कराड, सोमवारपेठ, सावरकर चौक. त्यानंतर प्रथम क्रमांक जातो शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवारपेठ. शिवछावा जयंती उत्सव मंडळ, मंगळवारपेठ. प्रथम क्रमांक जातो सर्वांना विनंती आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्टेजवर यायचं. प्रथम क्रमांक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवारपेठ. विभाग क्रमांक 2 आहे गुरुवारपेठ आणि शुक्रवारपेठ. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बरोबरच 3य क्रमांक आहे श्री मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ, शुक्रवारपेठ. 3य क्रमांक आहे श्री मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ, शुक्रवारपेठ. मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ, शुक्रवारपेठ यांचा 3य क्रमांक आहे. मंडळाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतील तर तुम्ही स्टेजवर यायचं. गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ मधील 3य क्रमांक श्री मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ, शुक्रवारपेठ. 2य क्रमांक कैलासवासी समीर पवार शिवजयंती उत्सव मंडळ, शुक्रवारपेठ. 2य क्रमांक कैलासवासी समीर पवार शिवजयंती उत्सव, शुक्रवारपेठ. मंगलमूर्ती 3य क्रमांक मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ, शुक्रवारपेठ. मी चिरंजीव नानांना विनंती करतो की त्यांनी मंगलमूर्ती उत्सव मंडळाला बक्षीस द्यावं. 3य क्रमांक कैलासवासी 2य क्रमांक कैलासवासी समीर पवार शिवजयंती उत्सव, शुक्रवारपेठ. समीर पवार या मंडळाचे कोणता अधिकारी असतील तर त्यांनी वरती यायचं. प्रथम क्रमांक आहे कमानी मारुती मंडळ ट्रस्ट, गुरुवारपेठ. मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बक्षीस द्यावं. कमानी मारुती मंडळ ट्रस्ट, गुरुवारपेठ. मी अण्णांना विनंती करतो की त्यांना बक्षीस द्यावं. विभाग क्रमांक 3 शुक्रवारपेठ आणि रविवारपेठ ते कारवाया करार. 3य क्रमांक आहे मार्केटचा राजा, कारवाया. मार्केटचा राजा मंडळातील कोण असतील तर त्यांनी पुढे यायचं. 3य क्रमांक मार्केटचा राजा, कारवाया. मी नानांना विनंती करतो मार्केटचा राजा, कारवाया यांना आपण बक्षीस द्यावं.
मार्केटचा राजा मंडळाचे कोण पदाधिकारी असतील तर वरती या. द्वितीय क्रमांक एकता शिवजयंती उत्सव मंडळ कार्य नका. द्वितीय क्रमांक एकता शिवजयंती उत्सव मंडळ कार्य नका. कोण कार्यकर्ते असतील तर त्यांनी वरती यायचं. प्रथम क्रमांक पाटण कॉलनी शनिवार पेठ. प्रथम क्रमांक पाटण कॉलनी शनिवार पेठ. मी जिरंगनाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्वांना विनंती आहे सर्वांनी शिवप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. आजच्या मंडळांचे सर्वांचे जे परीक्षण केलं ते मान्य महेश कुंभार सर यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचं. राहुल यादव यांना विनंती आहे. कलबुर्गी काकांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा. महेश कुंभार सर यांना विनंती आहे त्यांनी आपला सत्कार करावा. सर्वांनी शिवप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. अण्णांना विनंती करतो की त्यांना आपण प्रशिक्षण पत्रक देऊन छत्रपतींचे शिलेदार म्हणून घोषित करावं. त्याचबरोबर श्री राम शामराव गाडगे यांना आपण गोरक्षक सेना उमरे शहराध्यक्ष या पदावरती नियुक्त करतो. कलबुर्गी काकांना विनंती करतो त्यांचा पण सन्मान करावा. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता आंदोलन आयोजित शिवजयंती दरबार मिरवणूक अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी पार पाडलेली आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. तसेच या शिवजयंती निमित्त प्रशासनानं कराड नगर परिषद, कराड पोलीस स्टेशन तसेच सर्व व्यापारी मित्रमंडळी यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांनी इथून गेल्यानंतर आपापल्या ठिकाणी केलेली शिवजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व्यवस्थितपणे शिवप्रतिमा उतरून व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवावी. त्याला कसल्याही प्रकारचं गालबोट लागू देऊ नये अशी नम्र विनंती आहे. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.